हे बडीज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज टेक्निकल इव्हेंट आहे आणि प्लस बॉलिवूड डे पण आहे आमच्या कॉलेजला. तुम्ही बघू शकता आमची ड्रेसिंग. तू कौन बना है? काय नाही, आपण सिंपल आहे, आपण काहीच बनले नाही आहे. बघू guys, अजून. मैं खुद मिस्टर यश पंकज सोनी बना हूँ. आप तो पहचानते ही हो गए यश सोनी कौन है ना? तो देखते रहिए आगे का ब्लॉग. और मैं भावेश चंद्रकांत सोनल बनाऊ. देखते रहो, आप पहचान तो मैं कौन हूँ. पण टेक्निकल एक्झिबिशनला इथे आलेले. ॲडमिशन सेक्टर होतं आमच्या अगोदर ॲडमिशन घ्यायला आलं तेव्हा. तर हे बडीज, हे आपण टेक्निकल एक्झिबिशनमध्ये आलेले. ते बघू शकता माझ्याच क्लासमध्ये याने एक AI इमेज डिटेक्शन बनवलं. दिस इज यूज फॉर AI जनरेशन इमेज डिटेक्शन सिस्टम. हे बडीज, हे माझे क्लासमेट्सच आहे. यांना पण ऑनलाईन फ्रॉडचं बनवलं आहे. मीन्स पेमेंट वगैरेचं आपण करत नाही का, तर ऑनलाईन फ्रॉड होता भरपूर, त्याच्यावर बनवलं आहे. आपण त्याला बघू आपण यांना काय बनवलं ॲप्लिकेशन नावाची आपली वेबसाईट आहे जी हेल्प करते प्रिव्हेंट करण्यासाठी. त्या आपल्या वेबसाईटचा ओव्हरव्ह्यू आहे. त्यामध्ये आपलं एक फीचर आहे फ्रॉड कॉल डिटेक्शन. ते काय करतं, जे फ्रॉड कॉल आहेत त्यांना डिटेक्ट करत, फ्रॉड कॉल आहे त्याला डिटेक्ट करतं आणि सांगतं की हा ऑथोराईज कॉल आहे की फ्रॉड कॉल आहे. त्यानंतर हे आपलं सेकंड वन फीचर आहे UPI डिटेक्शन. हे काय करतं, फेक UPI ID डिटेक्ट करून त्यावर सस्पिशियस ॲक्टिव्हिटी आहे, फ्रॉड UPI आहे ती सांगते. हे बडीज, हे माझे टीममेट्स आहे. यांना हे प्रोजेक्ट बनवले. खूप सक्सेसफुल प्रोजेक्ट आहे. यांना आमच्या फील्ड प्रोजेक्टच्या टायमाला पण खूप व्हिजिट केलेले आहे. बडीज, हे प्रिन्सिपल सर आहे आमचे. those who participated in the technical exhibition. So initially when we thought to have such type of exhibition in our institute, so 5 years back we used to have, and I think this hall was complete single hall, and we used to have the vendor at outside because we used to get so many entries in technical exhibition. So we were doubtful, but Professor Tudar, Professor Purvatkar sir and the coordinator, they were very confident. बोले नहीं सर, एक बार तो लेना है. तो मैंने कल तक यहाँ पे आने की कोशिश भी नहीं की. मैंने बोला यार आँख बंद कर देते, भगवान जाने कितनी इंडिया है. But I am very happy to see all these entries and especially the quality of the present one. It's very excellent. So really, I feel right now. So next year we will have a beautiful panel outside the library, and hope that more entries will be in KT 27, and the students those who are participating and in final year, I invite them for next KT also for technical exhibition, right? And it's the duty of the final year student to give the suggestions to third year students, and very nicely I found second year students are having the entries in this technical exhibition. So first year also. So congratulations. So what financial assistance is required for your project? So definitely institute is always ready for that. And I declare, sir उसमें कंजूसी मत करो. Prize जो हमने वहाँ पे लिख रहा cash prizes. So the student participants are very doubtful whether they are getting 200 rupees or 300 rupees. थोड़ा 1000 रुपए चलो, ठीक है, तो प्राइस अच्छा हो ताकि उनको अच्छा लगे. And as far as the art is concerned, so again some of the students they have to take some efforts. We have good entries, again we have more entries. So I special congratulations to madam. उनकी एंट्रीज नहीं है लेकिन उनका ड्राइंग काफी अच्छा है. मैडम से नाम है अपने पाइक राव मैडम फ्रॉम सिविल इंजीनियरिंग. So big hands for those paintings. And I should not forget the efforts of the guides, those who have taken the effort to bring this project up to this level. So I hope next year again every teacher will bring at least one project in this technical exhibition from all the departments. Okay? तो मुझे आप बहुत परेशान करो ताकि ये जगह कम पड़ जाए मुझे, ठीक है. So again congratulations to everybody and special to Tudar sir, Purvatkar sir and all the participants. Thank you very much. जसे की सर बोलले की आर्ट एक्झिबिशन तुम्ही हे केलेलं आहे. हे बघ, आर्ट एक्झिबिशन केलं आहे मॅडमनं.
हे आमचे फायनल इयरचे सर आहे. यांना खूप छान एक वेबसाईट बनवली आहे जे स्टुडंटचं इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता. तुम्ही बघू शकता. सर तुम्ही एक्सप्लेन करू शकता का एकदम? म्हणजे हे कसं प्रोजेक्ट आहे आपल्याला, कसं आपण जेव्हा मित्रासोबत आपल्या बोलतो आपण पण इंग्लिशमध्ये बोलू नाही शकत ना, कारण की आपल्याला कसं कधी आपल्याला कधी लाज वाटते, कधी आपल्याला जमत नाही. तर त्याच्यामुळे हा एक AI कंपॅनियन आहे ज्याच्यानं कसं होईल आपल्याला की आपल्याला तो प्रवोक करेल आपल्याला बोलायसाठी की आपला दिवस कसं गेलं, आपण का केलो आज, किंवा स्पेसिफिक टॉपिकवर पण आपण बोलू शकतो. त्याच्यानं काय होईल आपली कम्युनिकेशन इन्क्रीज होईल, कम्युनिकेशन स्किल आपली वाढेल आणि आपल्याला पण मदत होईल दुसऱ्यासमोर किंवा दुसऱ्या व्यक्तीसमोर ते पॉईंट किंवा हे सगळं बोलायचं. सर हे पब्लिश केलं नाही सर, नाही व्हायचं. आणि इंग्लिशमध्ये फक्त इंग्लिशमधून कन्व्हर्सेशन आहे की ऑल लँग्वेज? ऑल लँग्वेज सपोर्ट करताय पण रिपोर्ट ऑनली इंग्लिशमध्येच होईल. आपण सगळे ऑल लँग्वेज मराठी हिंदीमध्ये आपण बोलू शकतो आणि इंग्लिशमध्ये आपल्याशी रिप्लाय देईन फक्त. ओके. आणि शेवटी रिपोर्ट जनरेट होईल. त्याच्यानं आपल्याला कळेल की आपली फ्लुएन्सी कशी आहे, आपलं ग्रामॅटिकल आपले इरर्स कुठे आहेत आपले, जे आपल्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करेल. हे सर आपल्या फायनल इयरचेच आहे. यांना हे प्रोजेक्ट बनवलं आहे AIDS डिपार्टमेंटचेच आहे. सर एकदा एक्सप्लेन करा काय आहे. यांना बेसिकली हे बनवलं आहे जसं आपण स्टार्टअप केलं किंवा HR जे यांच्याकडे जॉब इंटरव्ह्यूज येतात, ते कोणाला सिलेक्शन करायला पाहिजे, कोण टॉपचे त्यांचं हे शॉर्टिंग करतात. जे टॉपचे जे चांगले ज्यांचे स्किल्स आहे ते वरती येतात आणि त्यांचे इंटरव्ह्यू घेतात. तर असे एक जनरेटेड AI बनवलं आहे रिझ्युमे ॲनालिस्ट करायसाठी. हे बडीज हे एक स्मार्ट हॉस्टेल अटेंडिंग सिस्टीम बनवली आहे. म्हणजे रेडी नाही आहे, एक प्रोटोटाईप बनवलं आहे पण ते एक बारे वर्किंगमध्ये आहे. त्यांचं अजून काय ॲड करणार आहे हॉस्टेल रिलेटेड, जसं मेस वगैरे अजून काय असलं तर, आणि फॅमिलीला पण डिटेल जाणार असं आहे त्याच्यामध्ये. बाकी हे हे दोन्ही मॅमनं बनवले. हे मॅम CSEची आहे, सेकंड इयरच आहे. हे मॅम PSC करून आहे ब्रांचला सेकंड इयरच आहे आपल्यासोबत याचं म्हणजे. सो हा असणार आहे एक प्रोटोटाईप. आपल्या जेव्हा पण आपण ॲप उघडू, जेव्हा पण ॲप लाईव्ह येईल और टेस्टसाठी येईल तर हा त्याचा फ्रंट पेज असणार आहे. हे झालं की याच्यानंतर आपल्याला नाही का एक ऑथेंटिकेशन सिस्टीम येईल ज्याच्यामध्ये नाही का आपल्याला आपला पिन एंटर करून आपल्याला लॉग इन करावं लागेल. आता आपण ज्या कॉलेजमध्ये आहे तिथे आपल्या कॉलेजमध्ये हॉस्टेलसुद्धा आहे आणि आपल्याला माहिती आहे की कोण हॉस्टेलर आहे आणि कोण हॉस्टेलर नाही आहे. त्यांना माहिती आहे त्यांच्या डेटाबेस. तर जेव्हा मी माझा कॉलेज पिन इथे एंटर केल्यानंतर हा ॲप जो आहे तुम्ही हॉस्टेलर आहे की नाही हे व्हेरीफाय करणार. जसंच व्हेरीफाय करणार तो ॲप जो आहे तुमच्यासाठी ओपन होऊन जाणार. मीन्स बॅकग्राऊंडला GPS व्हेरीफाय करते का? नाही GPS नाही. तुम्ही हॉस्टेलर आहे, डेटाबेस आहे. डेटाबेसमध्ये काय काय तुमचा कॉलेज पिन आहे, तुमचं नाव आहे, तुम्ही कुठचे आहे, काय आहे, सगळं आहे, सगळी डिटेल आहे. त्यांना कॉलेजवाल्यांना माहिती आहे ना. आता आपण कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहतो तर कॉलेज नाही पण ते लोकेट कसं होणार की हॉस्टेलला आहे की नाही वा असं म्हणजे ते सांगू ना. हे फक्त व्हेरिफिकेशन चालू आहे की तुम्ही हॉस्टेलर आहात की नाही आहे, तुम्ही हॉस्टेलर राहता की नाही राहता. ठीक आहे. तर इथे ते व्हेरीफाय करेल. जर त्या डेटाबेसमध्ये आपलं असेल तर ते व्हेरीफाय करून देईल आपल्याला की तुम्ही हॉस्टेलर आहात. ठीक आहे. मग हे ॲप तुमच्यासाठी ओपन होईल ज्याच्याने तुम्ही यूज करता. मग जेव्हा तुम्ही असं ओपन केला किंवा लॉग इन केलं तर तुमचा कॉलेज पिन, नेम, ब्रांच, इयर, फोन नंबर, पॅरेंट्स फोन नंबर, रूम नंबर, तुमचा रूम पार्टनर कोण आहे आणि तुमच्या रूम पार्टनरचा नंबर इन केस कधी एमर्जन्सी पडली तर ते सगळं असणार तिथे. ते बाय डिफॉल्ट येऊन जाणार कारण ते आपल्या कॉलेजच्या डेटाबेसमध्ये ते अवेलेबल आहे. त्याच्यानंतर याचं की फीचर असं आहे की रोज रात्री 8:45 PM to 9:15 PM जो आहे हा पोर्टल, हा एवढा जो पोर्टल आहे तो लाईव्ह असणार. याच्यामध्ये काय असणार, याच्यामध्ये आपण एक गोष्ट ॲड करणार आहे दॅट इज जिओ फेन्सिंग. जिओ फेन्सिंगमध्ये काय असते की आपण नाही का आपण जिओ फेन्सिंगमध्ये काय असते की एक एरिया आपण बॉन्ड करू शकतो म्हणजे की तेवढा एरिया आपण आपल्या नावी नाही म्हणजे असं लोकेट करू शकतो. तर जेव्हा पण आता मला अटेंडन्स लाईव्ह येईल माझी तेव्हा मला GPS ऑन करावं लागेल आणि तिथे एक प्रेझेंटचा ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करावं लागेल मला. जर मी त्या बॉन्डेड लोकेशन किंवा त्या लोकेशनच्या अंदर असली आणि मी प्रेझेंट मार्क केलं तरच माझी प्रेझेंटी लागणार, नाही तर माझी प्रेझेंटी लागणार नाही. मीन्स हॉस्टेलच्या एरियाच्या आतमध्ये असणार तरच लागणार. तरच त्या बाउंड्रीच्या अंदर असणार तरच ते लागणार, नाही तर लागणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतरचा आहे आपला
ॲडमिन कॉन्टॅक्ट. आता जेव्हा तुम्ही याच्या अंदर जाल तेव्हा तुम्हाला जे कोणी आपले इम्पॉर्टंट लोक ॲडमिन्स आहे, जे लोक आपल्याला कधी पण मुश्किल वक्तात कामी पडू शकतात, जसं लाईक आपले प्रिन्सिपल सर आहे, रेक्टर सर आहे, वॉर्डन मॅम आहे, हे सगळे या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट्स नंबर जे असतील हे याच्यामध्ये असतील. तुम्हाला जर ॲक्सेस करायचे असेल तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आहे पुश नोटिफिकेशन. आता याच्यानंतर नाही का, जर तुम्हाला म्हणजे जे ॲडमिन असतील आपले, जे की ॲप ओन करतील, म्हणजे जसं लाईक प्रिन्सिपल सर आहे, वॉर्डन मॅम आहे, तर हे लोक नाही का इथे नोटिफिकेशन्स किंवा इन्स्ट्रक्शन, त्यांना जे कोणत्या इन्स्ट्रक्शन द्यायचे आहे ते इथे देऊ शकतात ते. नंतर त्याच्यानंतर आहे कंप्लेंट कॉर्नर. कंप्लेंट कॉर्नरमध्ये तुम्हाला जे काही हॉस्टेल रिलेटेड कंप्लेंट्स आहे, काहीही तुम्हाला इश्यू आहे हॉस्टेल रिलेटेड, ते तुम्ही इथे फाईल करू शकता. त्याच्यानंतर हा जो ॲप असणार आहे 1 डिव्हाइस लॉक असणार आहे, म्हणजे की तुम्ही एकच पिन नंबर थ्रू लॉग इन करू शकता, दुसऱ्या पिन नंबर थ्रू लॉग इन करू शकणार नाही. कारण जर तुम्ही केलं तर ते डिनाय करेल दोघांचेही लॉग इन, तुमचा पण लॉग इन आणि तुम्ही ज्याचा लॉग इन करत आहे त्यांचा पण लॉग इन. मग तुम्हाला ॲडमिनकडे जाऊन तुम्हाला एक ऑथेंटिक परमिशन घ्यावं लागेल की सॉरी मी असं केलं, आता मी करणार नाही बा, आणि मग तुम्हाला ॲडमिन्स जे आहे ते तुमचा लॉग इन परत देतील. थँक्यू. तिथे नाही का जे जास्त क्राऊड वगैरेमध्ये असतात ना, जे आता आमचं मॅन्युअली होते ना अटेंडन्स हॉस्टेलमध्ये, तर तिथं नाही का खूप रश वगैरे होऊन जाते, तर त्याला अवॉइड करते आणि प्रॉक्सी लागण्यापासून प्रिव्हेंट करते आणि पेपर वर्क वगैरे रिड्यूस करते, टाईम सेव्ह करते, ते सगळे त्याचे बेनिफिट्स. थँक्यू. बेसिकली हे खूप छान आहे. तुम्ही बघितलं तसं, जसं मॅमला एक्सप्लेन केलं. ओके,